मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी शहरामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सकल मराठा समाज बांधवांनी सांगता केली असून आता पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशाला अनुसरून परभणीमध्ये देखील हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मागील महिन्यापासून हे आंदोलन सलग सुरू होते। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील इशारा सभेमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर हे साखळी उपोषण मागे घेण्यात आलं आहे। मनोज जरांगे पाटील, मी आदेश दिल्यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे। सर्व मराठा समाजातील बांधवांना आज या ठिकाणी आपल्या या 60 दिवसाच्या या धरणे आंदोलनाला आम्ही सर्व मराठा बांधवांनी आज स्थगिती दिली आहे। त्यामागचं कारण असं आहे की आपल्या मराठा समाजाचे मराठा योद्धे माननीय श्री जरांगे पाटील यांचा पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हा संदेश पोहोचला आहे की आपल्याला सध्याला हे आरक्षणाला थोडीशी स्थगिती द्यायची आणि यापुढची दिशा ठरवण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा आणखीन चांगल्या पद्धतीनं चार्ज होऊन आपल्याला आरक्षण मिळवायचे। त्यासाठी आज त्याला तात्पुरती स्थगिती आपल्याला म्हणता येईल अशी पद्धतीची ही स्थगिती आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि यापुढेही जरांगे पाटलांचे जसे आदेश असतील त्या आदेशानुसार आम्ही नक्कीच 100% त्याच्या आदेशाचं पालन करू आणि सर्व मराठा समाज सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व मुंबईला जाण्यासाठी आम्ही पुढच्या तयारीसाठी या सर्व गोष्टींना आम्ही स्थगिती दिली आहे आणि सर्व एका ताकदीने एका जीवाने आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हा संघर्षाचा हा लढा जरांगे पाटलांसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही लढत राहू। जय शिवराय। आज या ठिकाणी साखळी उपोषणाचा 60वा दिवस आहे। 2 महिने या ठिकाणी उपोषणाला पूर्ण झालेले आहेत, परंतु आज मनोज भाऊने जी पत्रकार परिषद आधी दिला आम्हाला सांगितलं की साखळी उपोषण फक्त आंतरवाली सराटीमध्ये सुरू राहील, संबंध महाराष्ट्रामध्ये हे उपोषण स्थगित करा व पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गाव पातळीवर फिरा आणि जनजागृती करा। 20 जानेवारीला जे आमरण उपोषण आहे त्या आमरण उपोषणाला मुंबईला आपल्याला जायचं आहे, त्यासाठी सर्व बांधवांना तयार करा व इथले कामं जे काही आहे ते आटपून आपल्याला 20 तारखेला लाखोंच्या संख्येनं परभणी जिल्ह्यातून समाज बांधव या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळं या ठिकाणचं आंदोलन साखळी उपोषण हे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं स्थगित करत आहोत असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज उपोषणाची सांगता होत आहे, कारण त्यांनी पुढचा वेळ हा इतका मधल्या वेळ 20 जानेवारीपर्यंतचा वेळ ग्रामीण भागामध्ये जाऊन जनजागृती करण्याकरता वेळ दिलेला आहे। आम्ही वारकरी मंडळाचा एक विभागीय अध्यक्ष या नात्यानं सर्व वारकरी मंडळाच्या महाराजांची बैठक घेणार मी आणि सर्वांना सांगणार कीर्तनाच्या माध्यमातून आपण जनजागृती करायची आणि लाखोच्या संख्येनं परभणी जिल्ह्यातून लाखोच्या संख्येनं तसं महाराष्ट्रातून येणारी तर कोट्यावधी संख्या आहे, संख्येनं जास्त संख्येनं जायचं हेच आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून सांगणार। 20 जानेवारीला परभणी जिल्ह्यातून 2 ते 3 लाख मराठा बांधव हे मुंबईला मोठ्या संख्येनं जाणार आहेत। या संदर्भामध्ये आता आम्ही प्रत्येकजण गावागाव जाऊन जनजागृती मोहीम आणि जास्तीत जास्त युवकांना मराठा बांधवांना मुंबईला कसं न्यायचं यासाठी आम्ही तयारी करणार आहोत। तरुणांमध्ये मराठा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह मुंबईला जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मोठ्या संख्येनं परभणी जिल्ह्यातून तरुण हे मुंबईकडे जातील असं मी या ठिकाणी सांगतो। पाटलांच्या सांगितल्याच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढच्या 20 जानेवारीच्या तयारीसाठी त्या आंदोलनात स्थगिती देतो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी, DLP न्यूज परभणी।